हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झामचे यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत 8 ऑगस्ट 2026च्या काही चालू घडामोडी. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर अरुणाचल प्रदेशातील ग्लो तलावला अधिकृतपणे भारताचे 101वे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. पुढे पाहूया. डॉक्टर अन्नपूर्णा सुब्रमण्यम या अंतराळ संशोधनातील उत्कृष्ट योगदानासाठी कॉस्पर विक्रम साराभाई पदक 2026 जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ बनलेल्या आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारताने जवळपास सार्वत्रिक बँकिंग व्याप्तीचा ऐतिहासिक टप्पा गाठलेला आहे. 99.92% वस्ती असलेल्या गावांमध्ये आता 5 किलोमीटरच्या त्रिज्येत बँकिंग सुविधा उपलब्ध आहे. पुढे पाहूया. मनीषा चक्रवर्ती यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नवीन कार्यकारी संचालक म्हणजेच ईडी म्हणून अधिकृतपणे नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढे पाहूया. 18 वर्षीय नॅथन थॉमसने 306 वर्षे जुना गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडून जगातील सर्वात तरुण पुरुष प्राध्यापक होण्याचा मान मिळवलेला आहे. पुढे पाहूया. भारतीय सैन्याने अत्यंत थंड आणि उंच हिमालयीन प्रदेशात -42 पर्यंत लष्करी वाहनांच्या सुरळीत कामकाजासाठी स्वदेशी XWG डिझेल म्हणजेच एक्स्ट्रीम विंटर ग्रेड सुरू केले आहे. पुढे पाहूया. टेक मी टू स्पेस ने विकसित केलेल्या स्वदेशी उपग्रह बॅटरी पॉवर बँक 50 ला भारताचा पहिला फ्लाईट हेरिटेज दर्जा मिळालेला आहे. पुढे पाहूया. सायकलपटू हर्षिता जाखर हिने प्रतिष्ठित टूर दे फ्रान्स फेम्स 2026 मध्ये सहभागी होणारी पहिली भारतीय महिला होऊन इतिहास रचलेला आहे. पुढे पाहूया. भुवनेश्वर, ओडिसा येथे 5 ते 7 ऑगस्ट 2026 दरम्यान ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पुढे पाहूया. राजस्थानच्या बिकानेर पोलिसांनी ऑपरेशन शॉकवेव्ह अंतर्गत ड्रोनद्वारे टाकलेली 50 कोटी रुपयांची हेरॉईन आणि 11 परदेशी बनावटीच्या पिस्तुली यशस्वीरित्या जप्त केल्या आहे. पुढे पाहूया. 1992च्या बाबरी मस्जिद पाडणी प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगाचे अध्यक्ष असलेले न्यायमूर्ती MS लिब्रहान यांचे 87व्या वर्षी निधन झाले. नवी दिल्ली येथे झालेल्या भारत-उझबेकिस्तान बिझनेस फोरममध्ये पुढील 3 वर्षात द्विपक्षीय व्यापार $3 अब्ज पर्यंत दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आलेले आहे. पुढे पाहूया. एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी ब्रह्मोस क्षेपणास्त्रासंदर्भात संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी व्हिएतनामचा 3 दिवसांचा दौरा केला. ब्रह्मोस हे भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केलेले सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. व्हिएतनामची राजधानी हनोई हे आहे. पुढे पाहूया. राज्यसभेने जन्म आणि मृत्यू सुधारणा विधेयक 2026 मंजूर केले आहे. या घटना घडल्यानंतर 1 ते 2 वर्षाच्या दरम्यान जन्म किंवा मृत्यू नोंदवला गेल्यास DM, SDM किंवा DM ने अधिकृत केलेल्या कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडून सत्यतेची पडताळणी करणे बंधनकारक आहे. पुढे पाहूया. जानेवारी 2025 मध्ये प्रक्षेपित केलेले स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटचा अनियंत्रित वरचा टप्पा चंद्राच्या दिसणाऱ्या बाजूवरील आइन्स्टाईन क्रेटर जवळ कोसळला आहे.
पुढे पाहूया. मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांनी प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास जतन आणि पुनर्संचयित करण्यासाठी मिशन क्लाउडेड लेपर्ड सुरू केले आहे. तसेच क्लाउडेड लेपर्ड हा मेघालयचा राज्य प्राणी आहे आणि IUCN रेड लिस्टमध्ये असुरक्षित म्हणून वर्गीकृत आहे. पुढे पाहूया. CBI, रॉ आणि IB सारख्या केंद्रीय संस्थांद्वारे चालवल्या जाणाऱ्या ऑपरेशन त्रिशूल अंतर्गत 2019 पासून 36 देशांमधून एकूण 274 फरार गुन्हेगारांना शोधून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले. पुढे पाहूया. तरुण सायकलपटू हर्षिता जाखर हिने प्रतिष्ठित टूर दे फ्रान्स फेम्समध्ये सहभागी होणारी भारतातील पहिली महिला होऊन इतिहास रचलेला आहे. पुढे पाहूया. RBIच्या मौद्रिक धोरण समितीने FY 2026-27 साठी भारताचा GDP वाढण्याचा अंदाज 6.6% वरून 6.7% केलेला आहे, तर रेपो दर 5.25% वर कायम ठेवलेला आहे. पुढे पाहूया. 13वी ब्रिक्स शिक्षण मंत्री बैठक 5 ते 6 ऑगस्ट 2026 रोजी ओडिसातील भुवनेश्वर येथे आयोजित केली गेली. बैठकीची थीम आहे धैर्य, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता निर्माण करणे. पुढे पाहूया. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नवी दिल्ली येथे प्रसिद्ध चित्रकार, शिल्पकार, वास्तुविशारद आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते सतीश गुजराल यांच्या जन्मशताब्दीनिमित्त स्मरणार्थ टपाल तिकीट जारी केले. पुढे पाहूया. आंतरराष्ट्रीय ट्रॅफिक लाईट दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 5 ऑगस्ट रोजी. स्पष्टीकरण पाहूया. जगातील पहिला इलेक्ट्रिक ट्रॅफिक सिग्नल 5 ऑगस्ट 1914 रोजी अमेरिकेत बसवण्यात आला होता. त्यामुळे दरवर्षी 5 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय ट्रॅफिक लाईट दिवस साजरा केला जातो. पुढे पाहूया. सर्वाधिक मृत अवयव दानांसाठी सर्वोत्कृष्ट राज्याचा राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या राज्याला मिळालेला आहे? उत्तर आहे तामिळनाडू. तसेच तामिळनाडूमध्ये सर्वाधिक 20 रामसर स्थळे आहेत. भारतातील पहिला मेगा ग्रीनफील्ड शिपयार्ड देखील तामिळनाडू येथे विकसित केला जात आहे. पुढे पाहूया. भारतातील पहिला इंडस्ट्री अकॅडमिया न्यूक्लियर टेक्नॉलॉजी ओरिएंटेशन प्रोग्रॅम अनुज्ञान कोणत्या संस्थेत सुरू करण्यात आलेला आहे? उत्तर आहे हैदराबाद, IIT हैदराबाद येथे. हा उपक्रम क्रिम्सन एनर्जी एक्सपर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने राबवला जात आहे. याशिवाय भारतातील पहिले अणु अभियांत्रिकी डिझाईन उत्कृष्टता केंद्र ही IIT हैदराबाद येथे स्थापन केले जाणार आहे. पुढे पाहूया. इराणमध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे विश्वेश नेगी. पुढे पाहूया. कोणत्या बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी मॅक्स फॉर सिनियर्स बचत खाते सुरू केलेले आहे? उत्तर आहे HDFC बँक. तर यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त सायबर विमा संरक्षण, डोअरस्टेप बँकिंग आणि FD वर अतिरिक्त व्याजदराची सुविधाही देण्यात आलेली आहे. पुढे पाहूया. आंतरराष्ट्रीय क्लाउडेड लेपर्ड दिवसाच्या निमित्ताने क्लाउडेड लेपर्ड्सच्या संरक्षणासाठी कोणत्या देशाने नवीन ॲक्शन प्लॅन लॉन्च केलेला आहे? उत्तर आहे भारत. सध्या
भारतातील रामसर स्थळांची एकूण संख्या 101 झाली असून 101वे रामसर स्थळ अरुणाचल प्रदेशातील ग्वाल तलाव बनले आहे. पुढे पाहूया. अलीकडेच के. जमुना राणी यांचे निधन झाले. ते कोण होत्या? तर त्या गायिका होत्या. तर के. जमुना राणी या दक्षिण भारतातील एक प्रसिद्ध गायिका होत्या. त्यांनी 6000हून अधिक गाणी गायलेली आहे. पुढे पाहूया. इंग्रजी वर्णमाला अवघ्या 9.15 सेकंदात लिहून इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड कोणी केलेला आहे? उत्तर आहे रवी कुमार. स्पष्टीकरण पाहूया. बिहारमधील आरा जिल्ह्यातील रवी कुमार यांनी 9.15 सेकंदात संपूर्ण इंग्रजी मुळाक्षरे लिहून हा जागतिक विक्रम नोंदवलेला आहे. पुढे पाहूया. कॉमनवेल्थ शांतता मध्यस्थता परिषद 2026 चे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? उत्तर आहे जयपूर येथे. पुढे पाहूया. दक्षिण भारतातील पहिल्या सेमीकंडक्टर चिप युनिटचे उद्घाटन कोठे करण्यात आले? उत्तर आहे विशाखापट्टणम. तर फ्रेंड्स थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.